नमस्कार. प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, कुळांना मिळालेल्या जमिनीचं आपसात वाटप करता येतं का? निश्चितपणे करता येतं. कुळ कायद्यात आपल्याला मिळालेली जमीन ही कुळ कायद्याच्या तरतुदीनुसार देण्यात आलेली असते. आपल्याकडे कुळ कायद्याने कसेल त्याची जमीन या न्यायाने जमीन प्रत्यक्ष कसणाऱ्या कुळांना जमिनीची मालकी देण्यात येते. मात्र या वाटपाआधी याची प्रक्रिया थोडी समजून घेतली पाहिजे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं नाव संरक्षित कुळ म्हणून नोंदवण्यात येतं तेव्हा त्याचं नाव इतर अधिकारामध्ये किंवा कुळ या रकान्यामध्ये असतं आणि जोवर कुळ खरेदीची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोवर ते नाव तिथेच असतं आणि भोगवटदारावर तेव्हाचा जो सावकार असेल किंवा त्याचे आत्ताचे वारस असतील त्यांची नावं असतात. म्हणजे जोवर कुळ खरेदी आपण करत नाही तोवर आपण लौकिक अर्थाने त्या जमिनीचे मालक किंवा भोगवटादार होत नाही आणि जोवर आपण मालक किंवा भोगवटादार होत नाही तोवर त्या मालमत्तेसंदर्भात कसलाही करार व्यवहार किंवा हस्तांतरण हे आपल्याला साहजिकपणे करता येणारच नाही. म्हणून कुळ कायद्या अंतर्गत जर कुळ खरेदी झाली असेल, ती जमीन प्रत्यक्ष कुळांच्या मालकीची झाली असेल, भोगवटादार म्हणून कुळांची नावं लागलेली असतील तर त्यांना आपसात त्या जमिनीचं वाटप करता येईल. आता याच्यामध्ये उद्भवणारा वादाचा अजून एक मुद्दा तो म्हणजे जेव्हा एका जमिनीवर एकापेक्षा अधिक कुळांची नावं लागतात तेव्हा प्रत्येक कुळाचं नक्की क्षेत्र किती हे बरेच वेळा नोंदवलं जात नाही आणि ते जर नोंदवलं नसेल तर सगळ्या कुळांचा समान हक्क हे एक साधं तत्व त्याला लागू पडू शकतं. आणि माझ्या मते जर क्षेत्राची नोंद नसेल तर आपण हेच तत्व पुढे घेऊन जावं. उगीच आमच्या कुळाकडे जास्त क्षेत्र होतं तुमच्याकडे कमी होतं हे वादावाद करत बसू नये, कारण हे जर वादावाद करत बसलो तर वाटप करणं हे जवळपास अशक्य होईल. पुढचा प्रश्न आहे, माझ्या आईशी साठेकत झालं, आईचं निधन झालं तर त्याचं पुढे काय होतं? तर सगळ्यात पहिले एक समजून घेतलं पाहिजे की साठेकत किंवा साठे कराराने मालमत्तेचं हस्तांतरण होत नाही. जोवर एखाद्या मालमत्तेचं खरेदी खत होत नाही तोवर त्या मालमत्तेची मालकी हस्तांतरित होत नाही. म्हणून नुसतं साठेखत झालं असेल तर त्यांनी ती मालमत्ता हस्तांतरित झालेली नाही. आता याच्या पुढचा प्रश्न, समजा आईचं निधन झालं असेल आणि ती मालमत्ता जर आईची स्वकष्टार्जित मालमत्ता असेल तर त्या साठेकराराला आव्हान देण्याचा फारसा पर्याय तिच्या वारसांपुढे नसतो, कारण स्वकष्टार्जित मालमत्तेसंदर्भात काहीही करण्याचे पूर्ण अधिकार त्या मालकाला असतं. मात्र ती मालमत्ता जर वडिलोपार्जित असेल आणि आईने फक्त साठेकरार केला असेल तर आईच्या निधनापूर्वी किंवा निधनानंतर आपल्याला त्या साठेकराराला आव्हान देता येतं आणि तो साठेकरार आपला जो स्वतंत्र हक्क किंवा हिस्सा आहे त्याच्यावर लागू होणार नाही असं आपल्याला न्यायालयाकडनं घोषणा करून घेता येऊ शकते. याच्यात अजून एक शक्यता ते म्हणजे समजा आईशी साठेकरार होता, त्याच्यानंतर आईला असलेल्या सगळ्या वारसांऐवजी काही ठराविक वारसांनीच आपली नावं नोंदवली आणि खरेदीखत करून दिलं आणि पैसे घेतले. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे 2 किंवा 3 पर्याय असतात. एक म्हणजे आपण स्वतंत्र वाटपाचा सुद्धा दावा देऊ शकतो. दुसरं म्हणजे आपल्याला त्या जमिनीमध्ये रस असेल तर वाटपाचा आणि त्या करारांना आव्हान देणारा दावा देऊ शकतो. आणि तिसरं, आपल्याला जर त्या जमिनीत रस नसेल, फक्त त्या मोबदल्यात रस असेल तर ज्या वारसांनी हे पैसे स्वीकारलेले आहेत त्यांच्याकडनं आपला न्याय्य हक्क मिळण्याकरता त्यांच्या विरोधात सुद्धा दावा दाखल करू शकतो. म्हणजे साठे करारानंतर काय काय घडलेलं आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही या 2-3 पर्यायांपैकी कुठलाही एक पर्याय निवडू शकता. पुढचा प्रश्न आहे, मृत्यूपत्राने जमीन घेतली आणि त्याचा वाटपाचा दावा सुरू झाला तर काय होतं? आता सगळ्यात पहिले मृत्यूपत्राची गंमत अशी असते की मृत्यूपत्राची अंमलबजावणी ही त्या व्यक्तीच्या निधनानंतर होते. मात्र काही बाबतीमध्ये जिथे मालमत्तांचं हस्तांतरण कायद्याने अनुज्ञेय नाहीये किंवा कायद्यात त्याला परवानगी नाहीये अशा वेळेला पळवाट म्हणून मृत्यूपत्र करून घेण्यात येतं.
आता हे मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीची जर ती स्वकष्टार्जित जमीन असेल तर काही अडचण नाही, पण ज्या अर्थी वाटपाचा दावा दाखल झालाय त्या अर्थी ती जमीन ही वडिलोपार्जितच असणार. साहजिकच वडिलोपार्जित जमिनीसंदर्भात एखाद्या व्यक्तीने केलेलं मृत्यूपत्र हे त्या मालमत्तेमध्ये त्याचा जो काही हक्क किंवा हिस्सा आहे तेवढ्यापुरतंच वैध ठरतं. त्यांनी त्याचा हक्क किंवा हिस्स्याची लक्ष्मण रेषा ओलांडून जर सगळ्या मालमत्तेकरता ते तुम्हाला मृत्यूपत्र करून दिलं असेल तर ते अवैध ठरण्याची शक्यता ही जास्त आहे. म्हणून मृत्यूपत्राने जमीन घेतली आणि नंतर वाटपाचा दावा झाला तर अशा अडचणींना सामोरे जायला लागू शकते. त्यामुळे असं काही करण्याआधीच तज्ज्ञ लोकांचा किंवा तुमचे जे वकील आहेत त्यांचा सल्ला घ्यावा, जेणेकरून आपल्याला आधीच योग्य त्या मार्गाने जाता येईल. पुढचा प्रश्न आहे, हिंदू स्त्रीचं निधन झाल्यानंतर म्हणजे विवाहित स्त्रीचं निधन झाल्यानंतर पती तिचा वारस असतो का? निश्चितपणे असतो. हिंदू सक्सेशन ॲक्ट अर्थात हिंदू उत्तराधिकार अधिनियम यामध्ये मला वाटतं कलम 15 मध्ये या संदर्भात स्वतंत्र कायदेशीर तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्या तरतुदीनुसार जेव्हा एखाद्या हिंदू विवाहित स्त्रीचं इंटेस्टेट म्हणजे मृत्यूपत्र किंवा तत्सम काहीही व्यवस्था न करता निधन होतं तेव्हा वारस कोण कोण असतात त्याची त्यात नावं दिलेली आहेत. आणि त्या नावांमध्ये त्या स्त्रीची अपत्य, ज्यामध्ये नातवंडांचा सुद्धा समावेश आहे, आणि पती यांची नावं दिलेली आहेत. साहजिकच जेव्हा एखाद्या हिंदू विवाहित स्त्रीचं निधन होतं तेव्हा तिची मालमत्ता तिच्या मुलांना आणि तिच्या पतीला मिळण्याची कायदेशीर सोय किंवा त्यांना असलेल्या वारसा हक्काची कायदेशीर तरतूद आपल्या हिंदू उत्तराधिकार अधिनियमामध्ये अतिशय स्पष्टपणे केलेली आहे. धन्यवाद.